नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मुंबई आणि परिसरातली संततधार अद्यापही कायम, जनजीवन विस्कळीत. उद्या मुंबईतल्या सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचे शालेय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश. मुंबईतली विषारी दारूबळींची संख्या 53 वर. या प्रकरणी 3 अटक, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश. आणि छगन भुजबळ यांच्यावरच्या कारवाईचं महसूल मंत्र्यांकडून समर्थन. आता सविस्तर वृत्त. मुंबई, ठाणे आणि सभोवतालच्या परिसरात पावसाची संततधार कायम असून काही ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. कालपासून कोसळत असलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे रेल्वे मार्गावर पाणी साचलं असून मध्य रेल्वेची उपनगरी सेवा ठाणे ते कर्जत, कसारा, वाशी, पनवेल अशी सुरू आहे. सीएसटी ते ठाणे उपनगरी सेवा मात्र अद्यापही सुरू झालेली नाही. हार्बर मार्गावरही सीएसटी ते वाशी दरम्यान रेल्वे सेवा बंद आहे. पश्चिम रेल्वेची उपनगरी सेवाही चर्चगेट ते वांद्रे स्थानकादरम्यान अद्याप ठप्प आहे. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या सकाळी रद्द करण्यात आल्या. ठिकठिकाणच्या स्थानकांवर खोळंबलेल्या गाड्यांमधल्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेनं अन्न, पाणी, औषधांची सोय केली आहे. शहरात अनेक झाडं उन्मळून पडल्यानं रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबई विमानतळाच्या कामकाजावरही पावसामुळे परिणाम झाला आहे. मुंबईच्या डबेवाल्यांची सेवाही आज पावसामुळे बंद राहिली. मुंबई उच्च न्यायालयानं आज सुट्टी जाहीर केली. सकाळी 8:30 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत कुलाबा इथं 67 मिलीमीटर तर सांताक्रूज इथं 55 मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती कुलाबा वेधशाळेनं दिली. गेल्या 24 तासात मुंबईत 280 मिलीमीटर पाऊस झाला आहे. गेल्या 10 वर्षातला 24 तासात पडलेला हा उच्चांकी पाऊस आहे. मुंबईतला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी विहारमध्ये 220 मिलीमीटर, तुळशीमध्ये 190 मिलीमीटर, भातसा, तानसा आणि अपर वैतरणामध्ये प्रत्येकी 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून आसपासच्या वस्तीला दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. आज रात्री 2:30 वाजता मोठी भरती येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच उद्याही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातल्या आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट देऊन महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली. तसंच मंत्रालयात स्थापन करण्यात आलेल्या वायरलेस यंत्रणा, हॅम, हॉटलाईन यांचा आढावा घेतला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षालाही त्यांनी भेट दिली. मुंबई महानगरपालिकेची जी काही डिझास्टर कंट्रोल मेकॅनिझम आहे ती पूर्णपणे कार्यान्वित झालेली आहे. सकाळपासून ॲडव्हायझरी ही दिलेली आहे की आवश्यक असेल तरच घराबाहेर निघावं, नाहीतर घराबाहेर निघू नये हे देखील सांगण्यात आलं आहे. त्यामुळे रस्त्यावरचा ट्रॅफिक देखील आज थोडासा आपल्याला कमी पाहायला मिळतोय. काही ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेलं आहे. त्या ठिकाणी जवळजवळ 176 पंप्स हे BMCने त्या ठिकाणी टाकलेले आहेत. ते वॉटर ड्रेन करण्याचा प्रयत्न सातत्याने चाललेला आहे. आता जो चॅलेंज आहे तो 2:30 वाजेनंतर अजून येणार आहे, कारण 2:30 वाजेनंतर आपल्याला हाय टाईड या ठिकाणी भरतीची वेळ ती आहे आणि भरतीच्या वेळी एकीकडे भरती आणि दुसरीकडे भरून पाऊस, यामुळे काही भागामध्ये पुन्हा पाणी साठण्याची शक्यता आहे. ही जी या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट रूम आहे मुंबई महानगरपालिकेची, ती अतिशय योग्य प्रकारे काम करते. इथल्या ज्या काही हॉटलाईन्स वगैरे आहेत मी स्वतः त्याच्यावर बोलून बघितलं. अतिशय क्विक रिस्पॉन्स या ठिकाणी सगळ्या चाललेला आहे. आयुक्त अजय मेहता यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन परिस्थितीची माहिती दिली. नागरिकांना त्रास होऊ नये याकडे आमचं प्राधान्यानं लक्ष आहे. आजच्या घटनेची कारण मीमांसानंतर तपासली जाईल असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे आम्हाला पाठबळ मिळालं आहे असं त्यांनी सांगितलं. उद्या शनिवारी शहरातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केला आहे. पावसाळ्यात मुंबई शहर आणि उपनगरात उद्भवणारी जलकोंडी आणि संभाव्य उपाय याविषयी विवेचन करण्यासाठी पत्रकार संतोष माळकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. मुंबईत दरवर्षीप्रमाणे यंदाही जनजीवन विस्कळीत झालं आहे पावसामुळे. तर एकूणच पावसाळ्यात उद्भवणारी पूरसदृश स्थिती किंवा तुंबणारं पाणी याची कोणती प्रमुख कारणं सांगता येतील? काय होतं, दरवर्षीप्रमाणे म्हणजे आम्ही पत्रकार आहोत, आम्ही आमच्या ज्युनियरना सांगतो की पावसाची बातमी लिहिणं खूप सोपं असतं. मागच्या वर्षीची काढायची, फक्त तारीख बदलायची आणि पुन्हा तशीच द्यायची. गेले 20 वर्ष मुंबईत हेच सुरू आहे. पण याला कारण असं ठोस कारण असं आपण जर म्हणू तर पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, मुंबई हे एक बेट आहे. त्यामुळे मुंबईच्या पाण्याचा निचरा हा समुद्रातच होतो. ज्यावेळेस समुद्राला भरती येते त्यावेळेस समुद्राचं पाणी शहरात येतं
आणि ते पाणी ज्यावेळेस शहरात येतं तेव्हा शहरातलं पाणी बाहेर जाऊ शकत नाही. अशा वेळेस मुंबईत शहरात ते पाणी साठून राहतं. आता हे एक कारण झालं, बरोबर. दुसरं कारण जे मला मुख्य असं वाटतं की मुंबईची एकूण रचना, म्हणजे आपण त्याला ट्रोपोग्राफी म्हणतो, भूरचना, ही एका बशीसारखी आहे. म्हणजे मध्ये खोलगट आणि वरती असं थोडासा वरती उचललेला भाग. त्यामुळे होतं काय की पाणी हे ज्यावेळेस वाढतं पावसाचं तेव्हा ते सगळं मध्यभागी येतं. आणि तुम्हाला माहिती आहे मध्यभागी आपल्याकडे रेल्वेज आहेत, म्हणजे पश्चिम रेल्वे म्हणा, सेंट्रल रेल्वे म्हणा, हे जवळजवळ मुंबईच्या मध्यभागी आहेत आणि त्यामुळे तिकडे वॉटर लॉगिंग होतं. तिसरं एक महत्वाचं कारण असं की ज्यावेळेस मुंबईत पाणी वाढतं त्यावेळेस आणि त्याचा निचरा समुद्रात होत नाही तेव्हा ते पाणी मुंबईत पसरलं जाणं खूप गरजेचं असतं. आणि पसरायला पूर्वी मुंबईत मैदानं होती, माती होती, ज्यामुळे ते पाणी जमिनीत शिरपायचं आणि किंवा मोठ्या मैदानात पसरलं जायचं. आता झालं असं की मैदानं तुम्हाला कुठेच पाहायला मिळत नाही, मोकळे भूखंड पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे ते पाणी तसंच साठून राहतं, त्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही आणि पुन्हा ते शहरात ते जाम होऊन जातं. तर ही 3 मुख्य कारणं आहेत. आणि त्यातही जर आपण अधिक सखोल गेलो तर आपल्याला कळेल की आपल्या शहरामध्ये जी ड्रेनेज सिस्टीम आहे, जी इंग्रजांनी तयार केलेली ड्रेनेज सिस्टीम आहे, ती इतकी कार्यरत आहे, इतकी सुंदर ड्रेनेज सिस्टीम आहे, तशी ड्रेनेज सिस्टीम आपण पुन्हा तयार करू शकलो नाही. म्हणजे तुम्ही शहराच्या बाहेर उपनगरात गेलात तर आजही तिथे उघड्यावरचे नाले आहेत आणि त्या नाल्यांमधूनच पावसाचं पाणी समुद्रात जात असतं. ते नाले आपण झाकू शकलो नाही किंवा त्याच्यावर असं आपण काही करू शकलो नाही की ज्याद्वारे कचरा त्याच्यात जाणार नाही आणि त्यामुळे नॅचरली कचरा त्याच्यात जातो आणि मग हे नाले कुठेतरी लॉग होतात, जाम होतात, पाणी इकडनं पास होणं थांबतं आणि मग सगळं पाणी पुन्हा आतमध्ये येतं. आपण आता कचऱ्याचा उल्लेख केला तर ठिकठिकाणी आपण बघतो सगळ्या नदी नाले ठिकाणी कचरा भरलेला असतो. तर ह्याला सर्वसामान्य नागरिकही तितकाच जबाबदार आहे असं मला वाटतं की प्लास्टिकच्या पिशव्या आहेत, ग्लासेस आहेत प्लास्टिकचे, हे आपण खूप टाकत असतो. काय सांगाल याविषयी की कचऱ्याची विल्हेवाट आणि त्याचं व्यवस्थापन? नाही, निश्चितच कचरा हेच या पाणी म्हणजे आपण तुंबण्यामागचं एक महत्वाचं कारण आहे असं मानू. कारण काय होतं, प्लास्टिक किंवा पाण्यात न विरघळणारे असे जे काही घटक आहेत ते मग त्या गटाराच्या तोंडावर जाऊन जमा होतात आणि तिथून पाणी जे पास व्हायला पाहिजे ते होत नाही. आता हे रोखणं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे की तुम्ही महानगरपालिका कुठे कुठे धावणार. जर आपण ह्या प्रिकॉशन्स घेतल्या की बाबा नाल्यात कचरा टाकणार नाही, रस्त्यावर प्लास्टिक टाकणार नाही किंवा इतर कचरा टाकणार नाही, तर ही पाणी जमा होण्याची समस्या फार कमी, म्हणजे 100% त्याच्यातून सुटका होईल असं मी म्हणणार नाही, पण फार कमी प्रमाणात ती समस्या तशी राहील. दुसरं या ठिकाणी मला असा एक मुद्दा सांगायचा आहे की ज्यावेळेस एखादा रस्ता, म्हणजे आता मुंबई शहरात मी अनेक वेळा बघितलं की रस्ता तयार केला जातोय त्यावेळेस रस्त्याच्या दुतर्फा पानाळी आहेत, म्हणजे स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज सिस्टीम आहे, पावसाचं पाणी वाहून नेणारी ड्रेनेज सिस्टीम आहे, ती अनेक ठिकाणी बुजवली गेली. आता ती बुजवली गेली त्या कंत्राटदाराच्या चुकीमुळे, पण ज्याच्या दुकानाच्या बाहेर ते ड्रेनेज सिस्टीम आहे, जी टाकी आहे पाणी वाहून नेण्याची, तो दुकानदारही सांगत नाही की बाबा रे इकडे ते हे होतं, तू बुजवलंस का ते. असं अनेक ठिकाणी झालेलं आहे आणि दुकानदार सांगत नाही कारण त्याला त्याच्याशी पडलं नाही, पण आता पाणी जर जमा झालं तर आणि ते त्याच्या दुकानात जात असेल तर मात्र त्याची तक्रार आहे. तर अशा गोष्टी मुंबईत प्रचंड प्रमाणात झालेल्या आहेत आणि ही दिसायला अगदी क्षुल्लक गोष्ट आहे. म्हणजे 10 गटार रस्त्याच्या कडेची असतील, त्यातले 2 बुजली गेली तर काय होतंय असंही मला सांगितलं गेलं, पण काय होतं हे पाऊस जेव्हा मोठा होतो त्यावेळेस आपल्याला कळून येतं आणि असं हे मुंबईत अनेक ठिकाणी झालेलं आहे आणि त्याची महानगरपालिकेने खास करून चौकशी करायला पाहिजे. महानगरपालिका हा पुढचा भाग येतो. आपण नागरिक म्हणून जर त्याच वेळेस त्यांना रोखलं असतं की बाबा हे असं करू नका, हे ते पानाळी स्ट्रॉम वॉटर ड्रेनेजचं आउटलेट होतं, तर हे थांबलं असतं. दुसरं महत्वाचं की रस्त्याच्या कडेला बसणारे फेरीवाले, म्हणजे जे तिकडे अन्न बनवतात आणि तिथेच विकतात, हे सगळा आपला कचरा त्या याच्यामध्ये ड्रेनेजमध्ये टाकतात. त्यांना कधीही कुठे रोखलं गेलं, त्यांच्यावर कारवाई होते, नो डाऊट कारवाई होते, पण तरीही ते ऐकत नाहीत. ते तिथेच टाकतात सगळा कचरा आणि मग तो सगळा तिकडे साचतो, जमा होतो आणि पावसाळ्यात हे सगळं आपल्याला भोगावं लागतं. रस्त्याची मला वाटतं उंची अनेक ठिकाणी वाढवली जाते, सतत ती वाढतच असते, अनेक बांधकामं सतत होत असतात. बरोबर. त्याचा मुख्य भाग मी तुम्हाला असं सांगेन की पूर्वी कसं होतं,
एक टाउन प्लॅनिंग नसतं तरी पण एक रचना होती मुंबईला. आज काय झालंय की जिथे मोकळा भूखंड मिळाला तिथे मोठी टॉवर उभे राहिले, सोसायट्या उभ्या राहिल्या. त्या सोसायटी उभ्या असताना त्यांनी अगोदरच जमिनीवर भराव टाकून ती सोसायटी वरती घेतली. आता ती वरती घेतल्यामुळे बाकीचा सगळा भाग हा लो लाईंग झाला आणि तिकडे जेव्हा पावसाचं पाणी जेव्हा पडतं तेव्हा तो सोसायट्यांमधून एखादा लोंढ्यासारखं ते पाणी पुन्हा रस्त्यावर येतं. रस्त्यावर बघणारं कोणी नाही, त्यामुळे ते तिथे जमा होतं आणि अशा पद्धतीने मुंबईत आज तुम्ही सगळीकडे बघा की ही एक त्यातली महत्वाची आणि मुख्य समस्या झालेली आहे की ज्या ज्या ठिकाणी मोठमोठे टॉवर्स झाल्यात, मोठमोठ्या सोसायट्या झाल्यात, त्याच्या बाजूला तुम्हाला हे सगळं दिसून येईल. दुसरं म्हणजे ज्या वेळेस एक पाणी जाम होतं म्हणजे जमा होतं, त्याचा निचरा होत नाही, त्यावेळेस त्याला एक योग्य प्रकारे बाजूला करून वाट करून देणं हे गरजेचं असतं. मागच्या 5-6 वर्षात तुम्ही जर बघितलं तर अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामं झालेली आहेत. म्हणजे अगदी नाल्यांवर पण अनधिकृत बांधकामं झाली आहेत. म्हणजे मिठी नदी हा तर वेगळाच मुद्दा आहे, म्हणजे त्याच्यावर अख्खं आपलं सेशन होईल. पण ह्या म्हणजे नाल्यांवर होणाऱ्या अनधिकृत बांधकामं याच्यामुळे झालं असं की पाण्याचा निचरा होण्यासाठी लागणारी जी जागा जी स्पेस असते ती नाही. मग ते पाणी ह्या झोपड्यांमध्ये घुसतं, बैठ्या चाळींमध्ये घुसतं आणि मग आपल्याला जाग येते की बाबा रे आपण हे करायला पाहिजे. पुन्हा पावसाळा गेला की अशा कुठल्याही अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नाही, उलट त्यांना फोटोपास वगैरे दिले जातात. आणि ती या महानगरपालिकेची मुख्य समस्या आहे की ह्या महानगरपालिकेकडे अशा अनेक वस्त्यांवर कारवाई करण्याची इच्छाशक्तीच नाही. आणि ते पण आपण एक महत्वाचं कारण कन्सिडर केलं पाहिजे. ज्यावेळेस अशा अनधिकृत वस्त्यांवर कारवाई होईल त्यावेळेस इतरांना धडे मिळून पुन्हा ते असं करणार नाही. अगदी खरं. हे ब्रिमस्टोमॅड प्रकल्पाचा काही उपयोग होईल याच्यासाठी? म्हणजे कसं आहे, आता तुम्ही इकडे वरळी लॉग्रोजचा तो प्रकल्प आता तिकडे केला आहे त्यांनी, 200 रुपये खर्च करून तिथे पंपिंग स्टेशन तयार केलं. आता इंग्रजांच्या काळात तिकडे ते पंपिंग स्टेशन होतं, त्याचे दरवाजे हे अगदी 5-1 वर्षापर्यंत अगदी व्यवस्थित होतं, ते व्यवस्थित बंद व्हायचे. हा प्रकल्प कंप्लीट झाला आणि या पावसाळ्यात त्याचे दरवाजेच बंद होईना कारण त्याच्या खाली दगड आले. आता दगड येणार ह्या गोष्टी तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हे कन्स्ट्रक्शन करता त्यावेळेस तुम्हाला माहितीच असायला हवेत. जर तुम्हाला माहित नाही किंवा हे असं होऊ शकतं तर मग तुम्ही रचना काय केली, तुम्ही प्लॅनिंग काय केलं, तर काहीच केलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं असं की हे सगळं होत असताना त्याचा फटका हा मुंबईच्या करदात्याला बसतो, सर्वसामान्याला बसतो, जो पोटासाठी उपनगरातून शहरात येत असतो. एक दिवसाचा त्याचा रोजीरोटी असते, तुझा पगार असतो, तो जातो. आणि त्याची खऱ्या अर्थाने कुठलाच राजकीय पक्ष म्हणा किंवा राज्यकर्ते म्हणा किंवा महानगरपालिका म्हणा, मी असं म्हणत नाही की ते काम करत नाहीत, ते त्यांच्या परीने काम करतातही, पण दिशा योग्य नाही. त्याचा मेंटेनन्स, तुम्ही जे काम करतात त्याची क्वालिटी योग्य नाही, त्याचं आपण काय म्हणू त्याचं मेंटेनन्स योग्य नाही. आणि ज्यावेळेस असं होतं त्यावेळेस पाणी हे मुंबई शहरात जमा होणारच. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे पाणी जमा होणं मुंबईची ही अगदी इंग्रजांच्या काळापासूनची समस्या आहे. पण ते इतक्या मोठ्या प्रमाणात विध्वंसक कधी नव्हतं जे आता आपण गेल्या काही वर्षांमध्ये पाहतो. ते पसरायचं, ते जमा व्हायचं, पण ते पसरायचं मुंबईत कुठे ना कुठे ते व्हायचं आणि भरती संपली, आवटी लागली की ते पुन्हा मुंबईतून बाहेर जायचं, समुद्रात जायचं. पण आता काही वर्षांमध्ये मात्र ते उग्र स्वरूप धारण करत आहे. आता दुसरा एक सांगायचं महत्वाचं म्हणजे बीकेसी, अख्खं ती खाडी बुजून बनवलेला प्रकल्प आहे. पूर्वी समुद्राचं पाणी त्या मिठी नदीतून त्या बीकेसी मध्ये पसरायचं आणि त्यामुळे भरतीच्या वेळेसही आपल्याला तेवढं जाणवायचं नाही की बाबा ते झालं. आज आपण पावसाळा आला की मिठी नदीची धडकी भरते आपल्याला. ती इतर वर्षभर आपल्याला मिठी नदी कुठली आहे कोणी दाखवली तरी कळत नाही की बाबा ही मिठी नदी आहे, पण पावसाळा आला की तिची धडकी भरते. पूर्वी मिठी नदी नव्हती का, पूर्वी पण होती पण तेव्हा बीकेसी नव्हतं आणि त्यामुळे बीकेसीचा जो विस्तीर्ण परिसर होता त्याच्यामध्ये ते समुद्राचं पाणी स्प्रेड व्हायचं आणि त्यामुळे काही जाणवायचं नाही. आज अशा प्रकारे अनेक म्हणजे तिवरांची झाडं तोडलेली आहेत, असे भूखंड ते केलेले आहेत, बुजवलेले आहेत आणि त्याच्यामुळे या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मग विकास नको का, हा पुन्हा एक मुद्दा येतो. तो येस विकास हवाय, पण विध्वंस करून विकास नको. कुठेतरी एक दिवस निसर्ग तुम्हाला दाखवून देतो की मी तुझ्यापेक्षा शक्तिशाली आहे आणि मग त्यावेळेस आपल्याला आठवतं अरे ही चूक झाली, ही चूक झाली, ही चूक झाली.
पण त्याच्यापासून सुधारायचं का तर नाही सुधारायचं. ते जर सुधारायचं असतं तर 26 जुलै नंतर जो प्रलयकालीन हे झाला त्यानंतर आपण सुधारलो असतो, पण आपण नाही सुधारलो. ही खरं म्हणजे आपण दुःखांकिती आहे असं आपण म्हणू त्याला. खरंय. म्हणजे जसं प्रशासनाची जबाबदारी आहे, अगदी. स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी, तशीच नागरिक म्हणून ही प्रत्येकाची जबाबदारी आहे बरोबर. आणि ती प्रत्येकाने सांभाळली अगदी. तर हे सगळं टळू शकेल. नक्कीच. आज आपण या निमित्तानं चर्चा करण्यासाठी आलात, मनपूर्वक धन्यवाद. मुंबईत विषारू दारू प्यायल्यानं बळी गेलेल्यांची संख्या 53 वर पोहोचली आहे. 9 जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणी 3 जणांना अटक केली असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिली. सदोष मनुष्यवध, विषारी पदार्थांमुळे आरोग्याला हानी पोहोचवणं आदी आरोपांखाली राजू पासकर, डोनाल्ड पटेल आणि गौतम हार्टे या 3घांना अटक केल्याचं त्यांनी सांगितलं. लक्ष्मीनगर झोपडपट्टीत ही घटना घडली असून विषारी दारू कुठे आणि कोणी तयार केली याबाबत तपास जारी असल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातला अहवाल 2 दिवसात तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या कारवाईचं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी समर्थन केलं आहे. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे ही कारवाई योग्य दिशेनं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. ते आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर सरकारचं पूर्ण लक्ष आहे. पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान ओबीसी समाजातून आलेल्या छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याच्या राजकीय कारकिर्दीला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे असं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आणि टांझानियानं संयुक्त कृती गट स्थापन करायचा निर्णय घेतला आहे. भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आलेले टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष जकामा मरिशो किक्वेटे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. हिंदी महासागर क्षेत्राची सुरक्षा वाढवण्यावर भर देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. उभय देशांदरम्यान पर्यटन, शिक्षण, जल आदी क्षेत्रातल्या अनेक करारांवर आज स्वाक्षऱ्या झाल्या. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी टांझानिया पाठिंबा देईल असं किक्वेटे यांनी सांगितलं. टांझानियामध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी भारतातल्या गुंतवणूकदारांना केलं. सहारा उद्योग समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना हंगामी जामीन द्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार देत राय यांची तिहार कारागृहातली कोठडी 8 आठवड्यांनी वाढवली आहे. सुमारे 36,000 कोटी रुपयांची देणी दिल्याशिवाय राय यांची सुटका होऊ शकत नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे. यापैकी 5,000 कोटी रुपये रोखीत तर 5,000 कोटी रुपयांची बँक हमी द्यायची आहे. येत्या 18 महिन्यांमध्ये 9 हप्त्यात ही सर्व रक्कम भरण्याचं कबूल केलं तरच राय यांची सुटका होऊ शकेल असंही न्यायालयानं म्हटलं आहे. यापैकी कोणतेही 3 हप्ते चुकवले तर राय यांना अटक होऊ शकते. तसंच या 18 महिन्यांमध्ये राय यांना देश सोडून जाता येणार नाही आणि स्वतःचा पासपोर्ट जमा करावा लागेल अशा अटीही न्यायालयानं घातल्या आहेत. परभणी जिल्ह्यातील पूर्णा इथं आयोजित लोकमाहिती अभियानाचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुमरे यांच्या उपस्थितीत आज समारोप झाला. सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात आणि या संदर्भातल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांगीण विकासाची संपर्क यंत्रणा उभी करण्याच्या उद्देशानं 17 ते 19 जून दरम्यान लोकमाहिती अभियान आयोजित करण्यात आलं होतं. या अभियानाअंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, ग्रामीण विकास कृषी योजना अशा अनेक योजनांबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. विविध योजनांची माहिती देणारी प्रदर्शनीही यावेळी भरवण्यात आली होती. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच बालचित्रपट महोत्सवाचं आयोजनही करण्यात आलं होतं. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आज पुण्यामध्ये जागतिक धान्य, अन्न आणि पशुखाद्य परिषदेचं उद्घाटन झालं. अन्न क्षेत्रातल्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्य सरकार लवकरच तज्ज्ञांची बैठक बोलावणार आहे असं बापट यांनी यावेळी सांगितलं.
सार्वजनिक धान्य वितरण क्षेत्रात बायोमेट्रिक पद्धत प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात आली असून इतरही अनेक ग्राहक हिताच्या योजना सुरू केल्या जाणार आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. प्राणीज उत्पादनांना वाढती मागणी असून या क्षेत्रात व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत असं या क्षेत्रातले तज्ज्ञ नितीन पुरी यांनी सांगितलं. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला असून जिल्ह्यात 75% भात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. भाताच्या रोपांची उगवण देखील चांगली झाली आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात 1,41,000 हेक्टर क्षेत्रात विविध पिकं घेण्यात येत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान वाढलं असल्यानं यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना चांगली साथ देईल तसंच पेरण्या वेळेत पूर्ण होतील असा विश्वास इथल्या शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे. मे महिन्यातल्या कडक उन्हामुळे निर्माण झालेला गुरांच्या चाऱ्याचा पाण्याचा प्रश्नही पावसामुळे बऱ्यापैकी सुटला असल्याचं शेतकऱ्यांचं सांगणं आहे. व्यवस्थित पावसामुळे व्यवस्थित सुरुवात पावसाची झालेली आहे आणि 22 दिवसात जर व्यवस्थित पाऊस झाला आहे तर पेरणी पण लावणी पण व्यवस्थित होईल. यावर्षी चांगले झालेले पाऊस 7 जूनलाच झाले कंप्लीट पाऊस आणि यावर्षी सुरू चांगला दिसतंय त्यामुळे शेतकरी एकदम खुशीत आहे. राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरता विविध पिकांसाठी 121 कोटी 2 लाख रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. विमा कंपनीकडून बुधवारी ही रक्कम जिल्हा बँकेला प्राप्त झाली असून येत्या 8 दिवसात ती लाभधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष श्रीपती काकडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा बँकेनं शासनाच्या जनसुरक्षा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 20,987 खातेदारांचा विमा उतरवला आहे. या योजनेची अंतिम मुदत 31 ऑगस्ट अशी असून तोपर्यंत जास्तीत जास्त सभासद आणि खातेदारांचा विमा बँक उतरवणार असल्याचंही काकडे यांनी सांगितलं. जागतिक सिकलसेल जनजागृती दिनानिमित्त आज धुळे शहरात रॅली काढण्यात आली. सिकलसेल आजाराबद्दल लोकांमध्ये जागृती व्हावी आणि त्यांनी उपचारासाठी पुढे यावं या उद्देशानं ही रॅली काढण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरला पाटील यांनी झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. रॅलीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, आरोग्य अधिकारी डॉ. अरविंद मोरे, शिक्षक, विद्यार्थी आणि परिचारिका मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. अनुवंशिक आजार असून प्रामुख्याने आदिवासी लोकांमध्ये तो आढळतो. या आजारासाठी सिकलिंग टेस्ट केली जाते. ती प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथे केली जाते. सिकलिंग टेस्ट पॉझिटिव्ह असल्यावर कन्फर्मेटरी टेस्टसाठी सेंट्रीफ्युगेशन टेस्ट केली जाते. ती ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथे केली जाते आणि फायनल कन्फर्मेटरी टेस्ट मेडिकल कॉलेज येथे केली जाते. या आजाराचं प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनी सहभाग घ्यावा असं मी आवाहन करतो. पुण्याच्या सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालयात आज पदवीदान समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मेजर राजेंद्र सिंग आणि संदीप बेनीवाल तसंच लेफ्टनंट अन्यश प्रताप सिंग चौहान आणि लेफ्टनंट राजविंदर सिंग यांना सुवर्ण पदकं देऊन गौरवण्यात आलं. देशाच्या सीमावर्ती आणि डोंगराळ भागामध्ये पायाभूत सेवा सुविधा निर्माण करताना येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत होईल असं इस्रोचे प्राध्यापक विक्रम साराभाई यांनी सांगितलं. तसंच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांचं प्रदर्शनही यावेळी भरवण्यात आलं होतं. शेतकरी आणि सर्वसामान्य सभासद यांचा सहकार चळवळीवरचा विश्वास दृढ व्हावा यासाठी पूरक कायदे आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी याबाबत राज्य शासन प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलं. कोल्हापूर इथं आयोजित सहकार पुरस्कार समारंभात ते आज बोलत होते. शेतकऱ्यांना पडजमिनी परत करण्याचा शासनाचा मानस आहे. अत्यंत तसंच अल्पभूधारक आणि अतिअल्पभूधारकांसाठी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचाही शासनाचा प्रयत्न आहे. यामुळे सहकार चळवळीचं बळकटीकरण होऊ शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अहमदनगर जिल्ह्यातल्या काष्टी इथल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला यावेळी सहकार महर्षी पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
शिवसेना पक्षानं आज 50व्या वर्षात पदार्पण केलं आहे. या निमित्तानं शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शिवसेना भवन इथं भवानी मातेचं पूजन करून शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी शिवसेना विभाग प्रमुख, आमदार आणि अनेक शिवसैनिक उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त आज मुंबईत षण्मुखानंद सभागृहात आयोजित केलेला कार्यक्रम पावसामुळे रद्द करण्यात आला. बुलडाण्यातही वर्धापन दिनानिमित्त आज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. घर तिथं शिवसैनिक निर्माण करण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं संघटनात्मक कार्याला गती देणार असल्याचं प्रतिपादन यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांनी केलं. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, विभाग प्रमुख आणि पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी या मेळाव्याला उपस्थित होते. आज रमजानचा पहिला दिवस आहे. आजपासून 30 दिवसांपर्यंत रोजे ठेवण्यात येतात. धार्मिक दृष्टीनं रमजान अतिशय महत्त्वाचा असल्यानं मुस्लिम बांधवांकडून रोज नमा अदा केली जाते. यावेळी कुराण शरीफ या पवित्र धर्मग्रंथाचं पठण करण्यात येतं. रोजा सोडताना पंचपक्वान्नांची मेजवानी असते. स्वयंशिस्त आणि वक्तशीरपणाची शिकवण देत असल्यानं रमजान महिना मुस्लिम बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. ब्रिटनमध्ये बर्मिंगहॅम इथल्या एजॉन क्लासिक टेनिस स्पर्धेत अनुभवी मार्टिना हिंगिसच्या अनुपस्थितीत नवी जोडीदार केसी डेलाक्वासोबत खेळणाऱ्या सानिया मिर्झाला सलामीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. बर्मिंगहॅम इथल्या महिला दुहेरी स्पर्धेत जी झेंग आणि युंग चान चान या जोडीनं केसी सानिया जोडीवर 4-6, 2-6 अशी मात केली. या स्पर्धेत हिंगिस काही वैयक्तिक कारणांमुळे खेळू शकली नसली तरी पुढील आठवड्यात ईस्टर्न आणि त्यानंतर विम्बल्डन स्पर्धेत ती सानियाच्या जोडीनं खेळणार आहे. हवामान. गेल्या 36 तासात मुंबईसह कोकणात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. येत्या 36 तासात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगराच्या काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तापमान 9 सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 26, किमान 24. नागपूर 35 आणि 23. पुणे 29 आणि 22. औरंगाबाद 29 आणि 22. नाशिक 28 आणि 23. कोल्हापूर 25 आणि 21. रत्नागिरी 27 आणि 21. सोलापूर 31 आणि 23. अमरावती 33 आणि 22. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई आणि परिसरातली संततधार अद्यापही कायम, जनजीवन विस्कळीत. उद्या मुंबईतल्या सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचे शालेय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश. मुंबईतील विषारी दारूबळींची संख्या 53वर. या प्रकरणी 3 अटक, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश. आणि छगन भुजबळ यांच्यावरच्या कारवाईचं महसूल मंत्र्यांकडून समर्थन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.